त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त श्रीमद रायगड दर्शनासाठी कर्जतकर शिवप्रेमींची मोठी उपस्थिती. शिवसेना व युवासेना कर्जत शहर व आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशन यांच्या माध्यमातून श्रीमद किल्ले रायगड दर्शन मोहिमेचे यशस्वी आयोजन कर्जत शहरातील नागरिकांसाठी रविवार दिनांक 26 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते. या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा व इतिहासाचा जागर कर्जतकर शिवप्रेमींकडून मोठ्या जल्लोषपूर्ण वातावरणात करण्यात आला. किल्ले रायगड दर्शनासाठी आयोजकांकडून 21 बसेसची विशेष सोय करण्यात आली होती. तर सुमारे 1000 पेक्षा अधिक नागरिकांना किल्ले रायगड दर्शन घडविण्यात आले. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड दर्शन करताना तरुणांसह ज्येष्ठ नागरिकांचा उत्साह ओसांडून वाहत होता. तर संपूर्ण रायगड किल्ला परिसरात छत्रपती शिवरायांच्या दैदिप्यमान विचारांचा एक प्रभाव पाहायला मिळाला. कर्जत विधानसभा मतदारसंघात शिवभक्त आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून हा वारसा जपण्यासह तो अधोरेखित करण्याचे काम सातत्याने होत आहे. अशात स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड येथे पोहोचून सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी नतमस्तक होत स्वराज्याचा इतिहास अनुभवन ही खूप मोठी पर्वणी असते. कर्जत शहर शिवसेना युवासेना व आमदार महेंद्र थोरवे फाउंडेशनच्या माध्यमातून रविवार दिनांक 26 रोजी त्रिपुरारी पौर्णिमाचे औचित्य साधत श्रीमद किल्ले रायगड दर्शन मोहिमेचे आयोजन कर्जत नगर परिषदेचे नगरसेवक ॲडव्होकेट संकेत भासे, शिवसेना कर्जत शहर प्रमुख अभिषेक सुर्वे यांनी इतिहास संशोधक व अभ्यासक सागर सुर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत केले होते. त्यामध्ये 26 नोव्हेंबर रोजी कर्जतमधून सकाळी 5 वाजता या मोहिमेची सुरुवात झाली. 1000 पेक्षा अधिक शिवप्रेमींना घेऊन तब्बल 21 बस रायगडच्या दिशेने निघाल्या. मोहिमेतील सर्व सहभागी नागरिकांना नाश्ता, जेवण, पाणी, चहा याची उत्तम सोय आयोजकांकडून करण्यात आली होती. तर या मोहिमेत तरुणांसह ज्येष्ठ नागरिक देखील मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले. ज्येष्ठ नागरिकांना रोपवेने गडावर पाठविण्याची व्यवस्था देखील आयोजकांनी केली होती. तसेच 2 रुग्णवाहिकेसोबत डॉक्टर व आरोग्य पथक देखील सज्ज ठेवण्यात आले होते. दरम्यान रायगड किल्ल्यावर पोहोचल्यावर सर्व शिवप्रेमींना येथील परिसर आणि ऐतिहासिक माहिती सागर सुर्वे यांनी दिली. तर आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतः उपस्थित राहत सर्व नागरिकांसोबत रायगड दर्शन केले. शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी आपण दर्शन सर्वांनी या ठिकाणी घेतलेलं असेल. मी सगळ्या कर्जतकरांचं या ठिकाणी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आता मोहन फराड यांनी संपूर्ण इतिहास या ठिकाणी सांगितलेला आहे. सागर सुर्वे आपला हा इतिहास संशोधक म्हणून कर्जत नव्हे तर महाराष्ट्रासाठी, या देशासाठी करणारा हा युवक, हा सुद्धा आपण कर्जतकर म्हणून आपण पाहत आहात. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जेवढं सांगावे तेवढे कमीच आहे. हे आपण साऱ्यांनी, संपूर्ण महाराष्ट्रच नव्हे तर देशाने, जगाने पाहिलेलं आहे. आणि म्हणून आपण रायगडकर खऱ्या अर्थाने भाग्यवान आहोत की आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावनभूमीमध्ये आपण त्यांचे वारसदार म्हणून जन्माला आलेलो आहोत. तर या गोष्टीचा सार्थ अभिमान मी कर्जत खालापूर मतदारसंघाचा आमदार म्हणून हिंदुत्ववादी विचारांचा वारसा जपणारा एक नेतृत्व म्हणून मला या गोष्टीचा सार्थ अभिमान आहे. आणि म्हणून माझ्या कर्जतमध्ये मी कालही एका दीपोत्सवाच्या ठिकाणी सांगितलं की कर्जत बदलतंय, पण बदलत्या कर्जतमध्ये आम्ही आतापर्यंत साताऱ्याच्या गादीपासून ते रायगडाच्या किल्ल्यापर्यंत आपण छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक इतिहास आपण त्या ठिकाणी वाचलेले आहेत. परंतु मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतोय की छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवमंदिर मी माझ्या पोसरीच्या तळावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी बांधलेलं आहे. आणि हे शिवमंदिर आपल्या संपूर्ण कर्जतकरांना एक वेगळी दिशा देणारं, एक वेगळी चेतना देणारं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किती सांगावे तेवढे कमीच आहे. शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षप या भूमंडली, असं छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल म्हटलं गेलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल सांगायचं म्हटलं तर छत्रपती
शिवाजी महाराजांनी केलेलं कार्य हे 7 समुद्रापलीकडचं आहे. जोपर्यंत आपण रायगडावर येत नाही तोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आपल्याला समजत नाही. आणि म्हणून आपल्या प्रत्येक कुटुंबातील व्यक्ती ही रायगडाच्या या भूमीवर नतमस्तक झालीच पाहिजे. तेव्हा खऱ्या अर्थाने आपण हिंदुत्व विचाराची माणसं आहोत हे त्यावेळेस खऱ्या अर्थाने सिद्ध होईल. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य जर आपण पाहिलं तर संपूर्ण कुटुंब हे स्वराज्यासाठी या हिंदुत्वाच्या विचारासाठी अक्षरशः डावाला लावलेलं आहे. आणि असं नेतृत्व छत्रपती शिवाजींच्या रूपाने या महाराष्ट्राला नव्हे तर या देशाला मिळालेलं आहे. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं जेवढं सांगावं तेवढं कमीच आहे. सगळे इतिहासकार या ठिकाणी सांगत असतात, परंतु मी थोडीशी वेगळी माहिती आज या ठिकाणी सांगणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल एक छोटीशी गोष्ट मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो मित्रांनो. याच्यावरून तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज काय होते आणि त्यांचे विचार कशा पद्धतीने आपण आत्मसात केले पाहिजेत हे आपल्या साऱ्यांच्या लक्षात येईल. व्हिएतनाम म्हणून एक छोटीशी कंट्री आहे. या जगामध्ये अनेक देश आहेत. या देशामधील व्हिएतनाम एक छोटीशी कंट्री आहे. या कंट्रीचं बलाढ्य अमेरिकेशी युद्ध सुरू झालं. पण मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सांगतो, त्यावेळेस अमेरिकेला त्या ठिकाणी असं वाटलं होतं की आम्ही व्हिएतनाम कंट्रीला 24 तासाच्या आतमध्ये उद्ध्वस्त करू शकू, एवढी बलाढ्य असणारं अमेरिका. परंतु या ठिकाणी तुम्हाला सांगतो की व्हिएतनाम कंट्रीच्या राष्ट्राध्यक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं शिवचरित्र वाचलेलं होतं. आणि त्या शिवचरित्रामध्ये गनिमी काव्याने कशा पद्धतीने युद्ध लढलं जातं, गविनी काव्याने कशा पद्धतीने रणनीती आखली जाते हे छत्रपती शिवाजी महाराजांनी मोगलांच्या काळामध्ये त्यावेळेस सुद्धा दाखवलेलं होतं. आणि हे साऱ्यांनी आपण संपूर्ण हिंदुस्थानाने त्यावेळेस पाहिलेलं होतं. आणि तीच रणनीती त्यावेळेस व्हिएतनाम कंट्रीच्या राष्ट्राध्यक्षांनी फॉलो केली. आणि त्यावेळेस मित्रांनो सांगायला या ठिकाणी अभिमान वाटेल का शिवचरित्र वाचून त्या व्हिएतनाम कंट्रीच्या सैनिकांना त्यावेळेस गोरले म्हणून संबोधले जायचे. आणि त्या गोरेले सैनिकांनी त्यावेळेस जंगलामधून ते युद्ध लढलं गेलं. आणि ते युद्ध अनेक वर्ष चाललं, परंतु ते युद्ध व्हिएतनामने जिंकलं गेलं. ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवचरित्र वाचलं गेलेलं होतं आणि शिवचरित्र आत्मसात केलेलं होतं म्हणून. आणि म्हणून असे छत्रपती आपल्या सगळ्यांना लाभले हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. तुम्हाला अजून एक त्या विषयात सांगतो. ज्या वेळेस ते युद्ध जिंकलं गेलं त्या राष्ट्राध्यक्षांनी त्यावेळेस त्या राष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं एक स्मारक बनवलं गेलं. आणि त्या राष्ट्राध्यक्षांचं नाव खाली त्या ठिकाणी लिहिलं गेलं. पुढील काळामध्ये त्या राष्ट्राध्यक्षा मृत्यू पावल्या. त्या ठिकाणी दुसऱ्या महिला राष्ट्राध्यक्ष झाल्या आणि त्यांना भारत देशाच्या दौऱ्यावर त्या आलेल्या होत्या. आणि त्या राष्ट्राध्यक्षा ज्यावेळेस भारत देशाच्या दौऱ्यावर आल्या त्यावेळेस आपल्या राजशिष्टाचाराप्रमाणे त्यांना दिल्लीचा लाल किल्ला असेल, महात्मा गांधींची समाधी असेल हे दाखवण्यात त्या ठिकाणी आलं. तो प्रोटोकॉल आहे आपला. परंतु त्यावेळेस खऱ्या अर्थाने त्या व्हिएतनाम कंट्रीच्या राष्ट्राध्यक्षांनी आपल्या राष्ट्राध्यक्षांकडे एक मागणी केली की मला रायगडचा किल्ला आणि रायगडची समाधी महाराजांची पाहायची आहे, ती मला आपण दाखवाल का. प्रोटोकॉल प्रमाणे ते दाखवणं भाग्य होतं. आणि त्यावेळेस दिल्लीवरून व्हिएतनाम कंट्रीच्या राष्ट्राध्यक्षांना रायगडावर आणण्यात आलं. मित्रांनो व्हिएतनाम कंट्रीच्या राष्ट्राध्यक्षा रायगडावर आल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक झाल्या आणि त्या ठिकाणची असणारी माती आपल्या मुठीमध्ये घेतली आणि ती माती त्यांनी आपल्या पर्समध्ये टाकली. आणि त्या राष्ट्राध्यक्षांच्या हाताला लागलेली माती त्यांनी कपाळावर लावली गेली. त्या राष्ट्राध्यक्ष काय उद्गारले असते मित्रांनो, की ही माती मी माझ्या राष्ट्राच्या मातीमध्ये नेऊन मिक्स करेल की माझ्या राष्ट्रामध्ये सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले पाहिजेत. या महाराष्ट्राला, या देशाला, या जगाला मिळालेलं आहे आणि हे आपलं सगळ्यांचं भाग्य आहे. आणि त्या रायगडच्या राजधानी आणि आपल्या ह्या रायगड किल्ल्यावर आपण दर्शनासाठी, महाराजांच्या दर्शनासाठी या ठिकाणी आलेले आहेत. हे खऱ्या अर्थाने माझ्या ह्या युवकांनी या ठिकाणी हिंदुत्वाचे विचार सांगितलेले आहेत. ते नसानसात धुमले पाहिजेत, ते विचारात आणले पाहिजेत, ते कुटुंबात आणले पाहिजेत, ते आत्मसात केले पाहिजेत, ते आपल्या अधिनिक्रमात आणले पाहिजेत. तेव्हा खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज हे प्रत्येकाला आपल्याला समजतील आणि तेव्हा खऱ्या अर्थाने आपलं एक युवा पिढी सक्षमपणे घडू शकेल. मग मात्र मला राजकारण करण्याची काय गरज येणार नाही असं वाटतं. अशा पद्धतीचं काम मला सगळ्या आपल्याकडनं अपेक्षित आहे. आज आपण सारेजण एकत्रपणे कर्जतकर या ठिकाणी आलात, फार समाधान वाटलं. कारण जे विचार घेऊन 20 वर्ष सातत्याने हिंदुत्वाचे विचार घेऊन काम करत असताना कदाचित आपल्याला सुस्त झोप लागलेली होती आणि आज खऱ्या अर्थाने कर्जतकर खऱ्या अर्थाने हिंदुत्वाच्या विचारांनी बाहेर पडलेले पाहून
मी माझे सगळे कार्यक्रम रद्द करून आज रायगडावर या ठिकाणी आपल्याला भेटण्यासाठी आलेलो, कारण कित्येक वेळा रायगडावर आम्ही त्या ठिकाणी आलेलो होतो, परंतु आपल्याला भेटणं जरूर होतं, कारण हे विचार आपल्याला खऱ्या अर्थाने आत्मसात करायचे. हे विचार आपल्याला कर्जतमध्ये, या मतदारसंघामध्ये, या संपूर्ण रायगडमध्ये घेऊन जाऊन एक युवा पिढी आपल्याला सक्षमपणे घडवायची आणि हे काम आपल्या साऱ्यांच्या माध्यमातून एकत्रपणे करायचंय. मगाशी आता माझ्या सागरने सांगितलं की दरवर्षी अशाच पद्धतीने सुरू राहू द्या. सागर, यावर्षी 1000 आले, पुढच्या वर्षी 2000 शिवसैनिक रायगडावर आले पाहिजेत. त्याला सगळ्यांना त्या गोष्टीचा अभिमान वाटेल. जेवढे रायगडकर, कर्जतकर रायगडावर येतील तेवढे आणण्याची जबाबदारी शिवकृपेच्या आशीर्वादाने जेवढी शक्ती मला मिळेल तेवढं सगळं आपण अर्थसहाय्य त्या ठिकाणी सगळ्यांना करू आणि आपल्या सगळ्या कर्जतकरांना एक कायमस्वरूपी आपले विचार, छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार हे असेच आपल्या सगळ्यांच्या बरोबर राहू द्या. पुन्हा एकदा सगळ्यांना जय महाराष्ट्र करतो. सगळ्यांना जय शिवराय.